नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन. उंची घेतलेली आहे टोटल 14 इंच, कारण शिलाई केल्यानंतर 13 इंच होईल. आणि शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच. गळा घेणार आहोत 3.5 इंच. बोटनेक पॅटर्नचं कटिंग वेगळं असतं. तुम्हाला जर बोटनेकमध्ये प्रत्येक चेस्ट साईजनुसार कटिंग हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. त्याप्रमाणे आपण बोटनेक चेस्ट साईजनुसार कटिंग करून चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करीन. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर इथे मी बोटनेकचा गळा, वरचा जो गळा आहे तो मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर खालची जी मार्जिन आहे मधली ती 1 इंच ठेवलेली आहे. आणि टोटल जी उंची आहे, तुम्हाला जेवढा गळा तयार हवा आहे त्यावरती एक मार्क करायचा आणि खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण शोल्डर जोडल्यानंतर गळ्याची उंची अर्धा इंच मायनस होते. तर पहा, खालीसुद्धा मी गळ्याचं हा बॉक्स तयार केलेला आहे 1 इंचमध्ये सोडून. खाली तुम्ही गळ्याची जेवढी टोटल उंची घ्यायची आहे त्यानुसार इथं बॉक्स तयार केलेला आहे. आणि आता इथं हा बॉक्स आहे याचा मध्य काढून इथे मी शंख आकार असा चौकोन, थोडक्यात चौकोन असा आकार देऊन घेणार आहे. तर इथे मी आकार देऊन घेते आणि त्यानंतर हाच आकार आपण कॅनव्हासवर देऊन घेणार आहोत. आता मी इथे घेतलेला आहे कॅनव्हास, याला डबल फोल्ड केलं आहे आणि जी बाजू आहे ब्लाऊजची अस्तरची त्याच्या बंद बाजूकडून कॅनव्हासची बंद बाजू ठेवली आहे. असं जे मार्किंग खालच्या बाजूने दिसत आहे त्यावरती कॅनव्हासवरती डार्क करून घेतलं, सेंटर पॉईंट मार्क केला आणि इथे या पद्धतीने जसा आहे तसा आकार देऊन घेतला. त्यानंतर आतला आकार कट केला आणि बाहेरच्या बाजूने अर्धा इंचपेक्षा थोडंसं जास्त मार्जिन सोडून इथे मी कॅनव्हासचं कटिंग केलेलं आहे. मधला हा पार्ट तयार आहे. आता आपण इथे अस्तर घ्यायचं आहे. आता जे आपण कॅनव्हासवर कटिंग केलेलं आहे त्याच्या अर्धा इंचपेक्षा कमी मार्जिन सोडायचं आहे अस्तरचं. एक्स्ट्राचं कापड असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि इथे इस्त्रीने व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही शिलाई डायरेक्ट मारू शकता, पण मी इथे इस्त्रीने चिटकून घेणार आहे. जी चिटकणारी बाजू आहे त्याला चमक असते, ती अस्तरला चिटकते, म्हणून चमकची बाजू जी आहे ती खाली ठेवायची आणि वरती ओपन बाजू ठेवून त्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची आहे, मग ते चिटकतं. त्यानंतर आपण साईडचं जे अस्तर आहे त्यालासुद्धा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा, आता हे बाहेरचं जे मार्जिन आहे एक्स्ट्राचं ठेवलेलं त्याला आपण छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत आणि याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता पूर्ण ह्याला अस्तरला शिलाई मारून झाली आहे. त्यानंतर गळ्याचा जो पार्ट आहे कपड्याचा अस्तरचा, त्यावरती जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते ठेवून घ्यायचं आहे. आता इथं नेटचं कापड आहे ते मी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि त्याचे जे अस्तरचं बाजू आहे त्याच्या चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारताना नेटचं कापड किंवा जे अस्तरचं कापड आहे ते गोळा होणार नाही याची काळजी घेऊन पूर्ण चारही बाजूने पूर्ण शिलाई मारून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे नेटचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहत असाल की मी हाताने प्लेन करून मग शिलाई मारत आहे. जर एक्स्ट्राचं कापड राहिलं तर मध्ये घोळ पडतो, त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता जो कॅनव्हास आहे तो मेन ब्लाऊजच्या वरच्या बाजूवरती ठेवायचा आहे. कॅनव्हासची बाजू वरती येईल या पद्धतीने ठेवून एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. 1/4 इंचापेक्षाही कमी शिलाई मारायची आहे आणि मग हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेंटरला या पद्धतीने फोल्ड करून तुम्ही एकदम पूर्ण कटिंग करून घ्या, किंवा या पद्धतीने छोटा कट देऊन मग साईडचं कटिंग करून घ्या. त्यानंतर सेंटरला जे 4 कोने आहेत तिथं व्यवस्थित कोने काढून घ्या आणि साईडलासुद्धा असे छोटे छोटे कट द्या. त्याने जे कापड आहे ते व्यवस्थित फोल्ड होतं आणि खेचल्यासारखं वाटत नाही. आता हे कापड या पद्धतीने आतल्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. आता कापड फोल्ड करून झाल्यानंतर हवं तर तुम्ही हात शिलाई करू शकता. तुम्हाला लेस लावायची नसेल तर हात शिलाई केलेलीच परफेक्ट दिसेल, पण तुम्ही जर इथे लेस लावणार असाल तर हात शिलाई करण्याची गरज नाही. त्यानंतर वरचा जो गळा होता त्यालाही मी शिलाई करून घेतले आणि वरच्या गळ्याचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. आता हा जो गळा आहे त्यालासुद्धा मी इथं व्यवस्थित दाबटीप देऊन घेत आहे. तर चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे.
त्यानंतर हा जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आणि इथे आपण तिरकस पट्टी लावणार आहे, त्यासाठी आपण इथे कपड्याची तिरकस पट्टी काढायची आहे। त्यासाठी मी इथं अस्तरचं जे कापड आहे त्याचं कापड घेतलेलं आहे। अंदाजे 1 इंच रुंद अशा पट्ट्या काढून घेतल्यात आणि या तिरकस पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे। आणि गोट जो आहे तो व्यवस्थित येतो आणि हा आकार जागेवरती फिरवायचा असल्यामुळे शक्यतो तिरकस पट्ट्याच काढा। मोठा आणि रुंद गळा असेल तर तुम्ही सरळ पट्टी काढून सुद्धा गोट घालू शकता, पण ज्यावेळेस असं जाग्यावर तुम्ही गोट फिरवणार आहात त्यावेळेस तुम्हाला तिरकस पट्ट्या काढणंच योग्य असेल। तर अशा पद्धतीने तुम्ही तिरकस पट्टी काढून घ्या। त्यानंतर ही पट्टी सेंटरला फोल्ड करून ही गळ्याला या पद्धतीने जोडून घ्यायची आहे। त्यानंतर हवं तर छोटेसे कट द्या किंवा अशी फोल्ड केली तरी चालते, कारण आपण तिरकस पट्टी काढलेली असते त्यामुळे ती खेचली जाते आणि तिला घडी पडत नाही। तर पहा आता वरचा गळा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण आता खाली कमरेच्या भागाला पट्टी लावून घेणार आहोत, पण त्याआधी आपण इथे गळ्याला टक्स घालून घ्यायचे आहे। टक्स घालण्यासाठी फिटिंगची जी काही मार्जिन आहे ती एक्स्ट्राची सोडायची आहे आणि ब्लाऊजचा मध्य घ्यायचा आहे। मध्यावरती हे 2 टक्स घालून घ्यायचे आहे। टक्स अंदाजे 3.5 इंच उंचीचे आहेत, कारण ब्लाऊजची उंची खूप नाही। म्हणजेच जर उंची जास्त असेल तर तुम्ही टक्सची उंचीसुद्धा जास्त घेऊ शकता। त्यानंतर आता इथे आपण कमरपट्टी घेणार आहोत। कमरपट्टी करण्यासाठी सरळ 1 इंच रुंदीच्या अशा पट्ट्या घ्यायच्या आहेत। एकदम असेल तर चालेल आणि नसेल तर या पद्धतीने छोट्या छोट्या 2 पट्ट्या जोडून घ्या। अर्धा इंच मार्जिन घेऊन खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायचा आहे फिनिशिंगसाठी। त्यानंतर ही पट्टी ब्लाऊजचा जो कमरेचा भाग आहे त्यावरती उलटी, म्हणजे जी दुमडलेली बाजू आहे ती वरच्या बाजूने येईल आणि जी ओपन बाजू आहे ती तर कमरेच्या भागावरती येईल अशी ठेवून 1/4 इंच घेऊन शिलाई मारायची आहे। त्यानंतर ही पट्टी पूर्ण बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे। आता ही पट्टी आतमध्ये दुमडून यावरती 5 नंबरची शिलाई मारून घ्या, म्हणजे हात शिलाई केल्यानंतर तुम्हाला ही शिलाई उसवता येईल। तर या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार आहे। आता इथे ब्लाऊजला मी लावणार आहे लेस। असाही ब्लाऊज ठेवला तरी खूप सुंदर वाटत आहे, तुम्ही पाहतच असाल, पण आता इथे मी लेस लावणार आहे। ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे। गळ्यालाही मी ही पूर्ण लेस लावून घेते। तर अशा पद्धतीने आपला सुंदर बोटनेक गळा ब्लाऊज डिझाईन तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत आहे। सर्वांना श्री स्वामी